ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राहुल गांधी यांनी मोठी पत्रकार परिषद घेऊन ज्ञानेश कुमार यांच्यावर सर्व आरोप केलेत की ते वोट चोरी जे करतायत त्यांना ते शेल्टर करतात। राहुल गांधींनी एक मोहीम फक्त चालवलेली आहे इलेक्शन कमिशनच्या विरोधात, आणि वोट चोरी हे सगळे जे त्यांनी एक नारा दिलेला आहे अतिशय म्हणजे बोगस ज्यांना म्हणायला पाहिजे तसं आहे। महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्यांनी दाखवायला पाहिजे की व्यक्ती होते आणि त्यांना मताच्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवला गेला, किंवा महाराष्ट्राच्या जेव्हा ते प्रकरण वारंवार सांगत असतात की एवढे लाख मत महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या नंतर वाढले, तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 लाख बूथ आहे। त्या 1 लाख बूथपैकी एक पण बूथमध्ये काँग्रेसच्या कुठलाही इलेक्शन एजंट जे प्रत्येक बूथामध्ये हजर असतो त्यांनी त्यावेळीस लेखी तक्रार दिली होती का, किंवा त्यावेळीस त्यांनी बाहेर येऊन मीडियाला एखादा बाईट दिली होती का की अमुकांना वोट देण्याच्या अधिकारपासून त्यांना वंचित ठेवला गेला, किंवा अमुक व्यक्ती जे हजर नव्हता किंवा ज्या व्यक्ती हयात नाहीत अशा व्यक्तींना मताचा अधिकार मिळालेला आहे, किंवा इतरांनी कोणी दुसऱ्या व्यक्तींनी तिसऱ्यांच्या मतं तिथे बूथमध्ये टाकलेलं आहे। असा एकही प्रकरण राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळीस त्यांच्या बूथ एजंटच्या मार्फत, काँग्रेसच्या बूथ एजंटच्या मार्फत कुठेही प्रस्तुत केलेला नाही। आता काल्पनिक गोष्ट करायची, SIR तुमची मतदार यादी त्यामध्ये संशोधन करणं हे अधिमधी इलेक्शन कमिशनचं काम असते। कोणी व्यक्ती मेला त्याचा मत बाद करणं, कोणी दुसऱ्या गावामधून अमुक गावामध्ये राहायला आला तो त्या व्यक्तीच्या मत त्या गावामध्ये नोंदणी करावं, आणि जिथे त्यांच्या मत पूर्वी होता तिथून बाद करणं हा इलेक्शन कमिशनचा एक काम आहे। आणि त्यामुळे जर अशा गोष्टीला तुम्ही वोट चोरी म्हणून जर असा विरोध करत गेले आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला, म्हणजे हा तसा प्रकरण आहे की वारंवार गोबेल्सची थिअरी, एक खोटा वारंवार रेटत राहायचा आणि लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचा की मी बोलतो ते खरं आहे। मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की लोकांच्या मध्ये कुठलाही परिणाम होणार नाही। त्याचं कारण ज्या ज्या मतदाराला मतं त्यांना करायचं असेल आणि त्यांचं मतदान असेल तिथे त्यांना वंचित ठेवलं गेलं तरच हा विषय लोकांमध्ये पटणार आहे, नाहीतर हा अतिशय दिशाभूल करणारी गोष्ट आहे। तिसरं, सुप्रीम कोर्टाने पण या SIRच्या बाबतीत सगळ्या सखोल म्हणजे त्यांनी आपल्या युक्तिवाद झाल्यानंतर निर्णय दिलेला आहे की SIR हे चालू ठेवला पाहिजे। SIRमध्ये कुठेही काही चूक नाही आहे। आता या देशामध्ये तुम्हाला न्यायतंत्र त्याच्यावर विश्वास नसेल, तुम्हाला इलेक्शन कमिशनवर विश्वास नसेल, तुम्हाला कुठलीही बाकीची यंत्रणावर विश्वास नसेल, तर मग तुम्ही कशासाठी इलेक्शनमध्ये सहभागी होतात? तुम्ही कशासाठी आज तुम्ही देशाच्या सर्वोच्च जे सदन आहे लोकसभा त्याचे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन तुम्ही कसे बनले? तुम्ही शेवटी याच प्रक्रियेमधून आपला मतदारसंघातून निवडून आले आणि त्यामुळे तुम्ही आज लीडर ऑफ ऑपोजिशन आहात। आज देशाच्या लोकसभेमध्ये जवळपास निम्म्यापेक्षा थोडेच कमी विरोधी पक्षाचे आज सगळे खासदार आहे। हे कसं शक्य झालं? आणि जर मोदी साहेबांना वोट चोरीच करायची जर राहिली असेल तर त्यांची मेजॉरिटी बहुमत आता कमी थोडी झाली, कशामुळे झाली? कारण लोकतांत्रिक प्रक्रियेने लोकांनी आपला मताचा अधिकार वापर केला, आणि म्हणून हे वारंवार SIR आणि वोट चोरी हा नाराला कुठेतरी एक्सपोज करणं हा आवश्यक आहे। आणि माझी विनंती आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये की लोकांनी अशा गैरप्रचाराला कुठेही महत्त्व देण्याची काम नाही।
सर यही हिंदी में हम पूछेंगे कि राहुल गांधी ने जो एलिगेशन किया है, राहुल गांधी ने बार बार वोट चोरी और SIR का मुद्दा उठाने की कोशिश की है, ये बिल्कुल गलत है। महाराष्ट्र का उन्होंने उदाहरण विधानसभा का दिया कि लोकसभा के बाद इतने इतने वोट, लाखों वोट बढ़ गए। जो उनको मालूम होना चाहिए कि महाराष्ट्र में करीब 1 लाख बूथ है और 1 लाख बूथ में अगर एक भी इलेक्शन के समय कांग्रेस के जो 1 लाख एजेंट हर एक बूथ में बैठता है, उसमें से एक भी एजेंट ने कंप्लेंट उस टाइम पे की क्या, मीडिया में बाहर आके बोला क्या, किसी भी प्रकार से कहीं भी उन्होंने अपना आक्षेप नोंद कराया क्या कि हमारे यहाँ पर वोट बढ़ गए, गलत लोगों को वोट देने का अधिकार मिला, जिनको चुनाव नहीं लड़ा है, या ये इनके लिए तो राहुल जी के लिए चुनाव उनके कार्यकर्ता लड़ते हैं, इनको मालूम नहीं होगा कि बूथ में जो आदमी अंदर जाता है तो इलेक्शन कमीशन जो पर्ची देता है उसमें उस व्यक्ति का फ़ोटो होता है। वो व्यक्ति जब अंदर जाता है तो उस फोटो को वो वहाँ के अधिकारी चेक करते हैं, नाम के साथ ECI का वोटर कार्ड और बाकी आधार जो भी वो वहाँ पर डॉक्यूमेंटेशन होता है, वो नाव पुकारता है तो सभी जो पार्टियों के एजेंट अंदर बूथ के अंदर बैठे होते हैं वो सभी लोग वो नाम के सामने वो टिक करते हैं। जब उनके सामने टिक करते हैं तो उनका भी फ़ोटो उस वोटर का उसके लिस्ट में रहता है। तो ये वोट चोरी की बात बार बार करके केवल अपनी आगे आने वाले चुनावों में हार को मानने का एक इनडायरेक्ट तरीका है। पहले से ही वो जिसको बोलते हैं ना कि बाढ़ आने वाली है तो एक बांध बांध दो, हार आने वाली है तो उसके पहले कारण बना के लोगों के सामने पेश कर दो। कल उद्या चिंतन शिबिर होतंय नागपुरामध्ये, खूप दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिंतन करते, काय महत्त्वाचे विषय असणार आहे? प्रत्येक राजकीय पक्षाला अधिमधी आपल्या ध्येय धोरण दिशा हे ठरवावं लागते। मागच्या आमच्या चिंतन शिबिर आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आम्ही शिर्डीला घेतला होता आणि त्याच्यानंतर आता काही दिवसानंतर सुप्रीम कोर्टचा काल परवाचा आदेश आहे की 31 जानेवारीपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकी संपल्या पाहिजे आणि त्या अनुषंगानं आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पुढची वाटचाल, पुढची आमच्या दिशा काय, आम्हाला स्थानिक स्तरावर काय मुद्दे किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं काम करायचं, आमच्या पक्षाचं ध्येय धोरण समजा कुठे युती होत असेल की नसेल त्यामध्ये आमची भूमिका कशी राहील, हे सगळ्या बाबतीची आमच्या काही प्रमुख लोकांना 501 लोक प्रमुख लोक बसणार आहे आणि तिथे आम्ही हे चिंतन करू, चर्चा करू आणि एक पुढच्या स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काही जबाबदाऱ्या पण द्यावा लागते, प्रत्येक जिल्ह्याची जबाबदाऱ्या द्यावा लागते आणि त्या सगळ्या काम आम्ही या उद्याच्या नागपूरच्या चिंतन शिबिरमध्ये करणार आहोत। शरद पवारांनी नागपूर निवडण्याचं काय कारण? असं आहे की महाराष्ट्र मोठा राज्य आहे आणि पक्षही पूर्ण राज्यामध्ये आमच्या आहे। वेगवेगळ्या ठिकाणी केलं तर स्वाभाविक आहे की सगळ्या रिजनच्या लोकांना आणि एक आपुलकी वाटते की बाबा नागपूरमध्ये झाला, कुठे शिर्डीला झाला, कुठे संभाजीनगरला झाला, कुठे पुण्याला झाला। या राज्य आपला महाराष्ट्र एवढा मोठा आहे आणि प्रत्येक रिजन आहे आपले, त्या रिजनच्या लोकांना वाटलं पाहिजे आणि विदर्भामध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्वीकडच्या काळापासून स्थापनेपासून फोकस थोडा कमी राहिला होता। आम्ही यावेळेस अधिक लक्ष विदर्भामध्ये सुद्धा आम्ही केंद्रित करणार आहोत आणि त्या हिशोबाने आम्ही नागपूरच्या निवड केला। सर, मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कटुता दिसते। शरद पवारांनी आज सकाळी म्हणते की खास करून मराठवाड्यातील धाराशिव आणि त्या भागामध्ये खूप कटुता आहे, लोक एकमेकांच्या दुकानात जात नाहीत, हे कमी करणं पण गरजेचं आहे। महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरचा विचारांचा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे सगळ्या समाजाला एकमेकांच्या बरोबर जोडून ठेवणं, प्रेमभाव आपसमध्ये राहणं हे अत्यंत गरजेचं आहे। काही लोक, मी तर राजकीय लोकांनाच हे दोष देईल की त्यांनी या सोशल जे आपला महाराष्ट्राचा आधार आहे, इंजिनिअरिंग आहे, बेस आहे आणि एकमेकांचा प्रति प्रेमभाव आहे, ते कमी करण्याचं काम राजकारणी लोकांनीच केलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळो
ह्या भूमिकेत आम्ही सगळे एक विचाराचे आहोत आणि ते जे काही सरकारने आता जे काही भूमिका घेतली आहे त्याच्या आम्ही सुसंगत आहोत. सोबत ओबीसी समाजाला किंवा इतर कुठल्याही समाजाला जे काही त्यांचा अधिकार आहे, त्यांचा हक्क आहे, त्यामध्ये कुठे धक्का न लागला पाहिजे, हेही आमच्या पहिल्यापासून आमच्या धोरण आहे. म्हणून आत्ता जे काही राजकीय पक्ष जे काही वेगवेगळी भूमिका घेऊन राहिलेले आहे ते फक्त राजकारण डोळ्यासमोर ठेवून, पुढच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चालू आहे. माझी विनंती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारापासून दूर जाणार नाही याची पण आम्ही खात्री देऊ इच्छितो. तुम्ही म्हणता की आमचा पक्ष स्पष्टपणे दोन्ही समाजाचे वेगवेगळे विचार करतो. तुमच्याच महायुतीच्या सरकारनं आता राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं, पण तुमच्या पक्षाचे नेते, राज्याचे मंत्री छगन भुजबळ मात्र याच्या विरोधातली भूमिका मांडतायत. छगन भुजबळ साहेबांची भूमिकामध्ये अजिबात कुठेही बदल नाही. पूर्वीपासून त्यांनी समता परिषदच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय मिळो त्याच्यासाठी त्यांनी नेहमीच आवाज समोर केलेला आहे आणि आजही ते जे बोलून राहिले त्यांच्या कुठेही मराठा समाजाचा विरोध नाही आहे. त्यांचा ओबीसीच्या फक्त त्यांच्या हक्काच्या कुठेही म्हणजे त्याच्यामध्ये हस्तक्षेप होऊ नये, कमी होऊ नये त्याच्यासाठीच त्यांचं म्हणणं आहे. आत्ता जी सरकारची भूमिका आहे, जे आता मराठा समाजासाठी जे हैदराबाद गॅजेटियरच्या प्रमाणे जे आमच्या महायुती सरकारने निर्णय घेतला आहे, देवेंद्रजींनी घेतला आहे, त्यामध्ये सगळ्या बाबतीची काळजी घेतली गेली आहे आणि चुकीचा कुठेही म्हणजे त्यामध्ये काम होणार नाही त्याची खबरदारी आमच्या सरकार घेणार. लक्ष्मण हाके असं म्हणतायत की आमचं आरक्षण या सरकारनं संपवलं, म्हणजे ओबीसीचं आरक्षण आमच्या सरकारनं संपवलं, आता तुम्ही काठ्या घेत असाल तर आमच्या हातात कोयते. ही महाराष्ट्रामध्ये आता भाषा होतीये. महाराष्ट्राचा कुठलाही राजकीय पक्ष, आम्ही असो महायुतीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये असो किंवा कुठलाही दुसरा असो, कोणाचाही असं म्हणणं नाही आहे की ओबीसीचा हक्क कमी केला पाहिजे, त्यांच्या हक्कामधून कोणाला दुसऱ्यांना दिलं पाहिजे असा कोणाचाही विचार नाही आहे. जे काही सरकारने निर्णय घेतलेला आहे, भूमिका घेतलेली आहे, ते सगळ्या या बाबतीच्या आणि या विचाराला सुसंगत ठेवूनच त्यांनी घेतलेला आहे. सर, शरद पवारांनी म्हटलेलं आहे की 75 नंतर मी थांबलो नाही, तर मी नरेंद्र मोदी यांना कसा सल्ला देऊ की 75 वर्षानंतर थांबावं म्हणून. कारण की इंडिया आघाडीमध्ये त्यांचं वेगळं हे वक्तव्य बघितलं जातं. कारण की इंडिया आघाडी ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे म्हणत होते की आता यांना थांबण्याची गरज आहे. पहिली मला तर समजत नाही की पंतप्रधानाचा वय आणि बाकीच्या लोकांना जे वक्तव्य करण्याचा काय संबंध आहे. दुसऱ्या पक्षाला काय करायचं की नाही करायचं ते त्यांनी ठरवायचं. भारतीय जनता पार्टी आज या देशाचा एनडीएचा नेतृत्व करत आहे, तर त्यांचा विषय आहे. एकदा पंतप्रधान निवडून आले, आम्ही सगळ्यांनी एनडीएने त्यांना निवडून पंतप्रधानाच्यासाठी आग्रह केला आहे, तर हा विषय आमचा एनडीएचा विषय आहे, भारतीय जनता पार्टीचा विषय आहे. इतरांना त्यामध्ये भाष्य करण्याची काय गरज आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीचा नेतृत्व आज पूर्ण देशाला मान्य आहे. यापुढेही त्यांनी 29च्या पण नेतृत्व एनडीएचा करावा असा आमचा आग्रह राहणार आहे. सर, एक प्रश्न असा आहे की अमेरिकेकडून भारतावरती वेगळी भूमिका घेतली जात होती, विरोधी पक्षांनी पण यावर टीका केली. अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी काल नरेंद्र मोदींचं कौतुक केले. त्याआधी पुन्हा अमेरिकेचे प्रतिनिधी भारतात आलेले फ्री ट्रेड अग्रीमेंटसाठी. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला पाहिजे की नरेंद्र मोदी साहेब यांनी ट्रम्प असो कोणी असो कुठल्याही धमकीला काय नमवायचं कारण त्यांनी कुठे दिलं नाही. त्यांनी बिलकुल ज्यांना 56 इंच म्हणतात ना, 56 इंच प्रमाणेच ते वागले. ट्रम्प असो कोणी असो ते काय आहे त्यांनी चिंता केली नाही. देशाचं हित त्यांनी बघितलं आणि म्हणून त्यांची कडक भूमिकामुळे आज अमेरिका आणि ट्रम्प आज नमून राहिलेले आहे आणि परत मित्रताचा हात समोर करून राहिलेले आहे. या प्रत्येक भारतीयांच्यासाठी अभिमानाची गोष्ट. सर, परवा भाजपचा मेळावा झाला मुंबईमध्ये. फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचाच महापौर बसेल, पण तुमचे मित्र संजय राऊत म्हणतात की महापौर मराठी बसेल आणि तो शिवसेनेचाच बसेल.
देवेंद्र फडणवीसांनी जे भूमिका महायुतीबद्दल मुंबई महापालिकाबद्दल जे मांडलेली आहे ते अतिशय योग्य भूमिका आहे आणि मुंबईमध्ये आम्ही महायुती म्हणून जरूर लढू. आता संजय राऊतांना काय पोटदुखी आहे काय आहे ते तुम्ही जाणो, मला काही त्याच्यावर बोलायचं नाही आहे. फक्त एवढंच म्हणेल की लोकशाहीमध्ये मताचा अधिकार वापरूनच लोक निवडून जातात. यापुढे जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. आमच्या महायुतीच्या महापौर मुंबईमध्ये बसल्याशिवाय राहणार नाही, त्याची आम्हाला खात्री आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.